मित्रांनो, ठळक न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. पावसाळा चालू झाला. 2 दिवस जबरदस्त पाऊस पडतोय. याच्या अगोदरही 8-15 दिवस थोडा थोडा पाऊस आपल्या जुन्नरच्या सह्याद्री पट्ट्यामध्ये झाला. आज या जुन्नरच्या सह्याद्री पट्ट्यामधल्या जंगलांचं वैशिष्ट्य म्हणजे तेथील आदिवासी लोकांचं जे आवडतं खाद्य ह्या दिवसांमध्ये मिळणारं ते म्हणजे रानभाज्या. आज जुन्नर तालुक्या पर्यटन क्षेत्र झाल्यामुळे रानभाज्या महोत्सव पण केला जातो. तिथल्या भाज्या लोकांना खायला दिल्या जातात. आज आपल्याबरोबर आहेत माझे मित्र सतीश खंडागळे. हे रानभाज्यांमध्ये अत्यंत तज्ज्ञ आणि ते नेहमी दरवर्षी ते रानभाज्या खातात आणि आवडीने लोकांनाही देतात, आम्हालाही देतात. नमस्कार सतीश. तर सतीश हा तसा जंगलामध्ये फिरणारा, आवडीने रानभाज्या गोळा करणार आहे. तर सतीश, आज तू कोणत्या भाज्या आणल्या आहेत नाणे घाटातनं गोळा करून? नमस्कार, मी सतीश. आज आम्ही नाणे घाटात गेलो होतो. तिथे आम्हाला ही भांगरीची आणि ही कोंबड्याची भाजी भेटली. त्या साईडला भरपूर या रानभाज्या आहेत. आता सध्या ही भांगरी आणि ही कोंबड्याची रानभाजी आता सध्या मोठ्या प्रमाणात येत आहे तिथे. सतीश, आता ही भांगरीची भाजी करण्याची पद्धत कशी असते? ही आधी धुवून घ्यायची. धुतल्यानंतर ती कट करून घ्यायची. कट करून झाल्यानंतर ती उकडून घ्यायची. उकडून झाल्यानंतर मग ती कांद्यात परतून मीठ मिरची टाकून आपली नॉर्मल जशी आपण भाजी बनवतो तशीच बनवायची. म्हणजे सुकी भाजी बनवायची? हां, सुकी भाजी बनवायची. अच्छा, कांद्यामधली सुकी भाजी. आणि ही दुसरी जी भाजी आहे ही कोंबड्याची आहे भाजी. कोंबड्याची भाजी. ही चवीला खूप स्वादिष्ट असते. ही बनवताना जी कोवळी भाजी आहे ती कट करून घ्यायची आणि जशी आपण मेथीची भाजी बनवतो त्याप्रमाणे सेम तशीच बनवायची. ही दुसरी रानभाजी बडद्याची, याला सापकांडी पण म्हणतात. ही दिसायला अशी सापाच्या जसा साप दिसतोय त्याप्रमाणे तशीच असते. आणि ही भाजी पावसाळ्यात नाणेघाट साईडला, परत माळशेज साईडला ही भरपूर मोठ्या प्रमाणात भेटते. ही बनवताना ही भाजी सोलून घ्यायची, कट करून घ्यायची. कट करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिंचण ते टाकायची, कारण की ही भाजी घशामध्ये खाज सुटते त्याने. आधी उकळून घ्यायची, नंतरून ती पिळून झाल्यानंतर कांद्यात परतून तिच्यामध्ये मटण मसाला ते टाकून करायची. त्यामुळे मटणासारखी चव येते आणि ही भाजी आरोग्यासाठी लाभदायक आहे. आणि ही भाजी ओळखण्यासाठी ही अशी सापाच्या जसं साप दिसतोय तशी आहे आणि त्याची पानं अशी स्टारसारखे याप्रमाणे अशी आहेत. मला काय म्हणायचं सतीश, ही भाजी आटून पण केली जाते ना? हां. तिची पानं छोटी छोटी करायची, छोटी कापणी, चिर कापणी म्हणतात ती करायची. आणि त्याच्यानंतर ती पाणी टाकून त्याच्यात चिंच टाकून ती आटायची आणि मीठ मिरची आणि मटण मसाला टाकून ती बनवायची. आणि मस्त खमंग मटणाच्याच रश्श्यासारखं त्याला चव येते. हो. बरोबर आहे ना? हो, बरोबर आहे. अजून या भाजीबद्दल सांगायचं म्हणजे ही बनवताना जर चिंच नाही सापडली तर रानामध्ये आंबटवेल म्हणून एक वनस्पती असते. ती अशी वेलासारखी असते. तिचा वेल तोडून आणला तरी चालतो. तो वेल सेम चिंचेसारखा किंवा चिंचेपेक्षा थोडा आंबट असतो आणि ते वेल घालून भाजी केली तरी चालते. आणि एक विशेष म्हणजे या भाजीचं ही पावसाळी येते आणि याचे कंद असतात आणि याचे कंद उन्हाळ्यामध्ये त्याला शेवळं येतात आणि शेवळाची पण ही भाजी बनवली जाते. सतीश, शेवळं म्हणजे काय? शेवळं म्हणजे उन्हाळ्यात एक 2 प्रकारचे शेवळं असतात. एक उन्हाळ्यात येतात आणि एक पहिल्या पावसात पाऊस पडल्यानंतर येतात. पहिल्या उन्हाळ्यात निघणारी शेवळं असतात ती या बडद्याच्या भाज्या असती त्याला निघतात. भाजी निघायच्या आधी ती शेवळं म्हणजे रानातील म्हणजे फुलं असतं त्याचं एक ज्योतीसारखं. हां, एक ज्योतीसारखं असतं.
जे दिवा शेवाळ पण म्हणू शकतो आपण त्याला. आणि ती भाजी ते शेवळ्याची भाजी बनवताना पण सेम आपण जशी बटाट्याची भाजी बनवतो ना, सेम तशीच बनवायची. मग धन्यवाद.